आणि एक मोठी बातमी समोर येते। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मंजूर करण्यात आलाय। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना सोमवारी नोटीस काढली जाणार आहे। कामरा आणि अंधारेंच्या अडचणीत आता चांगलीच वाढ होते। कुणाल कामराकडून झालेल्या स्टँड अप कॉमेडी शो मध्ये एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या कवितेसंदर्भात हक्कभंग आहे। सोबतच त्या व्हिडिओचं सुषमा अंधारेंकडून देखील समर्थन केल्याप्रकरणी हक्कभंग दाखल करण्यात आलेला आहे। तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। तुषार, आता कामरा आणि अंधारेंच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे या दोघांविरोधामध्ये आता हक्कभंग मंजूर झालेला आहे। सोमवारी या संदर्भातली नोटीस ही काढली जाणार आहे, कारण की कामरा आणि अंधारेंच्या आता अडचणी वाढताना पाहायला मिळणार आहेत। कारण की याच कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडी शो मध्ये एकनाथ शिंदेविरोधात एक कविता केली होती आणि त्या कवितेचे पडसाद आपल्याला संपूर्ण राज्यभर उमटताना पाहायला मिळाले होते। त्यामुळे आता कुणाल कामरांविरोधात हक्कभंग मंजूर झालेला आहे। सोमवारी या संदर्भातलं जेव्हा नोटीस काढली जाईल त्यानंतर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे या दोघांवरती नेमकी विधिमंडळाकडून काय कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित तुषार, इथून पुढे काय काय घडामोडी घडू शकतात? जसं कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात आता हक्कभंग मंजूर झाले, इथून पुढे नेमक्या काय काय घडामोडी घडू शकतात? सुरुवातीला हक्कभंग समितीकडे हा हक्कभंग मंजूर व्हावा लागतो। तो मंजूर झालेला आहे। सोमवारी हक्कभंग समितीकडून या दोघांना नोटीस पाठवली जाईल। ही नोटीस पाठवल्यानंतर कुणाल कामरा, सुषमा अंधारे त्या नोटीसला नेमका प्रतिसाद काय देतात, या नोटीसला लेखी उत्तर देत आहेत की थेट विधिमंडळात ते उपस्थित राहत आहेत, याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। कारण की त्यांच्या नोटीसला उत्तर दिल्यानंतर हक्कभंग समितीकडून त्या उत्तराची दखल घेतली जाते आणि त्यानंतर पुढची कारवाई आपल्याला हक्कभंग समितीकडून करताना पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोमवारी नोटीस निघेल, त्या नोटीसला कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याकडून उत्तर देत आहेत की त्यांच्या वकिलांकडून उत्तर देत आहे, ते प्रत्यक्ष पाहावं लागणार आहे। निश्चित तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कामरा आणि अंधारेंना सोमवारी नोटीस बजावली जाणार आहे। त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। कुणाल कामराकडून झालेल्या स्टँड अप कॉमेडी शो मध्ये एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या कवितेसंदर्भात हक्कभंग दाखल केलेला आहे।